आपल्या 12th मॅथ्सच्या पार्ट सेकंड मधला पहिला चॅप्टर डिफरन्शिएशन सुरू आहे. या चॅप्टर मध्ये पहिली एक्सरसाइज ऑलरेडी संपली. आता आपण दुसरी एक्सरसाइज सुरू करणार आहोत. दुसरी एक्सरसाइज मेनली डिपेंड आहे इनवर्स फंक्शन्सवर. आता गिवन फंक्शन पासून त्याचा इनवर्स कधी ऑब्टेन होते आणि कशा प्रकारे ऑब्टेन करायचं ते थेरी बघू आपण. सपोज एक फंक्शन आहे फ्रॉम ए टू बी, फंक्शन फ्रॉम ए टू बी. या फंक्शनचा जर इनवर्स आपल्याला काढायचा असेल किंवा याचा इनवर्स कधी एक्झिस्ट करते, जर हे फंक्शन 1 आणि ऑन टू असेल, इफ दिस फंक्शन is 1 and on 2, if this function is 1 and on 2, then its inverse exists. Then its inverse exists. त्याचा इनवर्स एक्झिस्ट करते आणि त्याला आपण असं डिनोट करता. इट इज डिनोटेड बाय, इट इज denoted by F inverse from B to A. डोमेन आणि रेंज इंटरचेंज होतात. त्यानंतर जर अदर टर्म्स मध्ये, जर अदर फॉर्मॅट मध्ये जर दाखवायचं असेल, इफ y इक्वल टू f of x, एक गिवन फंक्शन आहे, असंच आहे, असं x to y आहे, त्याला मी असं रिप्रेझेंट केलं. इफ y इक्वल टू f of x is a 1 and onto function is 1 and onto function, then its inverse exists. Then its inverse exists, which is denoted by x is equal to f inverse of y. x is equal to f inverse of y. हे इनवर्सचे दोन प्रकारचे नोटेशन्स आहेत गिवन फंक्शन वरनं. आता आपण इनवर्स चॅप्टर काय सुरू आहे आपलं, डेरिव्हेटिव्ह. इनवर्स फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला कसा ऑब्टेन करायचं ते बघू. चला लिहून घ्यायचं. If y equal to f of x is a differentiable function of f, if y equal to f of x is a differentiable function of x, याचा अर्थ काय, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट आहे. अँड किंवा कॉमा लिहितो इथं, y इज, हे जे फंक्शन आहे y इज 1 and onto function, 1 and onto function. याचा हे फंक्शन डिफरेन्शिएबल आहे आणि हे फंक्शन कसं आहे, 1 आणि ऑन टू आहे. आणि समोर जाऊन हे डिफरेन्शिएबल आहे, याचा dy बाय dx काहीतरी येते आणि ते 0 असू नये. dy बाय dx इज नॉट इक्वल टू 0. देन its inverse exists, which is denoted by x is equal to f inverse of y. आणि हे इनवर्स सुद्धा डिफरेन्शिएबल आहे, इज
also differentiable. Is also differentiable. Prove that. Prove that derivative of f inverse of y, derivative of f inverse of y is equal to 1 upon f dash of x, 1 upon f dash of x, म्हणजे या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, और अदर लँग्वेजेस मध्ये dx by dy equal to 1 upon dy by dx, where dy by dx should not be equal to 0. ते तर ऑलरेडी मी मेन्शन केलं. म्हणजे सपोज हे जर गिवन फंक्शन असलं, या फंक्शनच्या इनव्हर्सचा जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह नाही, या फंक्शनच्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह, तर आन्सर काय येईल? या फंक्शनच्या जर इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा रेसिप्रोकल घ्यायचं, या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा रेसिप्रोकल घ्यायचं, डायरेक्टली आपल्याला या फंक्शनच्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह ऑब्टेन होईल. आता आपल्याला y इक्वल टू एफ ऑफ एक्स एक गिवन फंक्शन आहे. या फंक्शन मध्ये जे x आहे, या x मध्ये जर मी स्लाइट बदल केलो, या x मध्ये जर मी स्मॉल चेंज केलो, दो x चेंज म्हणजे काय, वाढवू शकतो काही अमाऊंट मध्ये किंमत, काही अमाऊंट मध्ये किंमत कमी करू शकतो. तर इनडायरेक्ट इफेक्ट कोणावर बसते? y वर सुद्धा बसेल. ते इफेक्ट मी गृहीत धरतो डो y. Let dou x be the small change in x, then corresponding change in y will be dou y. मी dou x मध्ये जर स्मॉल चेंज केलो dou x, तर त्याच्यामुळं y मध्ये स्मॉल चेंज होईल dou y. आणि हे भलेही चेंज खूप लहान आहे, बट 0 नाही, लक्षात असू द्या. dou x is not equal to 0, then dou y will also be not equal to 0. 0 च्या बरोबर नाही, पण खूप लहान आहे, म्हणजे 0 च्या आसपास आहे. dou x tends to 0, dou y also tends to 0. This implies, हे implicationचं साइन आहे. This implies चेंज खूप लहान असल्यामुळं ते 0 तर नाही, बट 0 च्या आसपासचं आहे. मी आता एक कन्सिडरेशन घेतो. dou x डिवाइड बाय dou y into dou y by dou x is equal to 1. कॅन्सल होऊन आपल्याला 1च मिळते. dou x डिवाइड बाय dou y इक्वल टू 1 अपॉन dou y by dou x लिहू शकतो. मी बोथ साइड्स लिमिट dou x टेंड्स टू 0 अप्लाई करतो. टेक लिमिट dou x tends to 0 on both sides. हे होईल लिमिट dou x tends to 0, dou x by dou y equal to 1 upon limit dou x tends to 0, dou y by dou x. इथं आता डिनॉमिनेटर मध्ये dou x आहे, हे लिमिट चालते. या जागी
दो वाय टेंड्स टू 0 पाहिजे. तुम्हाला तर माहित आहे दो एक्स सुद्धा टेंड्स टू 0 आहे, दो वाय सुद्धा टेंडिंग टू 0 आहे. आपण कोणतेही आपल्या अकॉर्डिंगली ऍडजस्ट करू शकता. ॲज dou x tends to 0 and dou y also tends to 0, then limit dou y tends to 0 equal to dou x divided by dou y equal to 1 upon limit dou x tends to 0 dou y by dou x. याला मी म्हणतो इक्वेशन 1. आता इथे मला काय दिलंय, y इक्वल टू एफ ऑफ एक्स एक डिफरेन्शिएबल फंक्शन आहे. ॲज y इक्वल टू एफ ऑफ एक्स is a differentiable function of f, then limit dou x tends to 0 dou y by dou x हे लिमिट एक्झिस्ट करते, एक्झिस्ट अँड फायनाइट. याचा आन्सर काही ना काही फायनाइट येते. दॅट इज limit dou x tends to 0 dou y by dou x can be written as dy by dx, can be written as dy by dx. हे लिमिट एक्झिस्ट करते म्हणून याला समोर